केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे पालघर जिल्ह्यात प्रस्तावित असलेले वाढवण बंदराच्या कामाला आता गती मिळाली आहे। याबद्दलची महत्त्वाची अपडेट समोर येत असून सगळ्यांनाच माहिती आहे की वाढवण बंदर हे देशातील सर्वाधिक नैसर्गिक खोली उपलब्ध असलेलं बंदर आहे। समुद्रात नैसर्गिकरित्या जवळपास 20 मीटरपेक्षा जास्त खोली असल्यामुळे इथे मोठी जहाजं सहजरित्या ये-जा करू शकतील, जे इतर अनेक भारतीय बंदरांमध्ये शक्य नाही। आणि आता वाढवण पोर्ट परिसरात समुद्राच्या लाटा रोखण्यासाठी आणि संरचनात्मक ढाचा मजबूत होण्यासाठी खोल समुद्रात देशातील सर्वात लांब भिंत उभारली जाणार आहे, जी 10.74 किलोमीटरची भिंत असेल। याच्या बांधकामासाठी आता 4 मोठ्या कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय, तर या कंपन्यांच्या तांत्रिक मूल्यांकनानंतरच आर्थिक निविदा उघडल्या जाणार आहे। या निविदा ईपीसी मॉडेलवर आधारित असणार आहे आणि वाढवण बंदरामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील जागतिक व्यापार आणि माल वाहतूक सुलभ होणार आहे, ज्यामुळे कोलंबो आणि सिंगापूर सारख्या आंतरराष्ट्रीय बंदरावरील अवलंबून राहण्याची गरज भविष्यात भासणार नसून हे बंदर 2029 पर्यंत सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे।